चला तर आज आपण बनवला आहे मसाला डोसा। तर तेल घेतलेले आणि तवा ठेवलेला आहे, नॉनस्टिकचा तवा आहे हा। नॉनस्टिकच्या तव्यामध्ये व्यवस्थित होतात डोसे। तर बॅटर जे आहे ते मी आदल्या दिवशीच बनवून ठेवलेलं होतं। असं पातळ बॅटर पाहिजे, कारण की पातळ असेल तरच डोसे व्यवस्थित होतात। इडलीला थोडंसं घट्ट लागतं। तर पळी घ्यायची, पळीनं आपल्याला हे असं पसरवत जायचं आहे व्यवस्थित, गोल 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 असं। पहिला किंवा दुसरा डोसा आहे तो थोडासा नीट निघत नाही, नंतरचे जेवढे डोसे असतात ना ते सर्व एकदम मस्त आणि क्रिस्पी निघतात। तर हा माझा पहिला डोसा आहे, त्यामुळं थोडासा हे झालं आहे। पण नंतरचे जे डोसे आहेत ना बाकीचे ते खूप मस्त निघाले होते। तर तेल टाकायचं आहे आणि बघा आता कढाईच्या कशा एकदम मस्त निघालेले आहेत। याला असं पलटी करून घ्यायचं आहे, हाय फ्लेमवरती दोन्ही बाजूनी चांगला भाजून घ्यायचा आहे। आणि बटाट्याचा मसाला जो आहे तो मी बटाटे उकडून त्याच्यामध्ये मीठ टाकून, जिरं मोहरी आणि ठेचलेली मिरची आणि लसूण हे सगळं टाकून त्याला व्यवस्थित परतून घेतलं होतं, कोथिंबीर वगैरे टाकून। तर आता हा लावून घ्यायचा आहे आणि सगळीकडून थोडंसं पसरवायचं आहे। पण आता कसं झालं, माझ्या एका हातामध्ये मोबाईल होता त्यामुळे मला नीट जमलं नाही, त्यामुळे हे असं तुम्हाला दिसतंय। आणि दोन्ही बाजूनी फोल्ड करायचं, हे मी फक्त आता अर्धच केलं, पण दोन्ही बाजूनी फोल्ड करायचं याला। तर पहिला डोसा काढून झाला, आता आपण दुसरा डोसा काढूया। असं गोल 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 फिरवत गेलं की एकदम मस्त आणि छान होतात पळीने। बघा तर तुम्ही इथे हा दुसरा सुद्धा डोसा आपला एकदम मस्त झालेला आहे आणि एकदम छान निघालेला आहे। दोन्हीकडून असं छान भाजून घेऊन मग मसाला लावायचा आहे। जर एका बाजूनीच भाजला आणि दुसऱ्या बाजूने तर थोडंसं कच्चं राहिल्यासारखं वाटतं, पण मी दोन्ही बाजूनी भाजून मगच मसाला लावते। तर बघा तुम्ही, आणि सांबार बनवलेलंच होतं मी, पांढरी चटणी काही नव्हती बनवली, तर एवढ्यामध्ये सुद्धा खूप मस्त झालं। तर अशाच पद्धतीने डोसे बनवत राहा आणि खात राहा। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर बाय, भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये। अशाच प्रकारचे व्हिडिओज मी बनवत राहणार आहे, तर व्हिडिओ बघत राहा तुम्ही। आणि खूप छान मस्त आणि एकदम टेस्टी झाला होता डोसा। चला बाय।